महायुतीकडून आम्हाला निवडणूक लढायची आहे. आमची चर्चा सुरू आहे. चर्चेतून काही सकारात्मक मार्ग निघेल आणि गुणवत्तेवर निर्णय होईल असं मला अपेक्षित आहे. नाही, आता एक निर्णय झालेला आहे की महायुतीतून लढायचा आहे. गुणवत्तेवर जागा वाटप व्हायला पाहिजे आणि त्यानुसार महायुती म्हणून आम्ही लढू. आता वेगवेगळ्या लढल्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होतो, कधी कधी फायदाही होतो, कारण की कार्यकर्त्याला ॲडजस्ट करावं लागतं. परंतु आम्ही सामंजस्याने चर्चेतून यातून मार्ग काढून आणि सकारात्मक निर्णय करू. अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जसं नागपूरचं उदाहरण घेतलं तर भाजपला 108 जागा होते. या ठिकाणी तुम्हाला जागा देताना 2च जागा देणार. काही ना काही हे बघा, शेवटी महाराष्ट्रात ही युती झाली त्यामुळे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकमेकाला सोबत घेऊन जायचं आहे आणि काही ठिकाणी आपसात बसूनच असं वाटतं की युती करणं फायद्याचं नाही आहे, तर त्या ठिकाणी त्यानुसार निर्णय करू. जसं आता माझ्याकडे रामटेक आणि पारशिवनी मी युती न करता जिंकलो आणि कांद्रेमध्ये मी युती करून जिंकून आलो. परिस्थितीनुसार परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्यावा लागतो आणि तो आम्ही घेऊ. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार आहे. अनेक म्हणजे आता तुम्ही जवळून शिवसेनेमध्ये त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे. ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्याच्यातून आता काही साध्य होईल असं मला वाटत नाही. त्यांना फायदा होईल असं वाटतं? मला वाटत नाही. काही उलटा जास्त मायनस होईल मला असं वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.